मित्रांनो, शुभ सकाळ. कशा सगळे बरे आहेत ना? तर आमचा आज प्लॅनिंग आहे गणपतीपुळ्याला जाण्याचा. तर आम्ही आज सर्वजण कोकणात आहोत, आमच्या घरी कडवाईमध्ये. आणि आम्ही रिक्षाने जाणार आहे गणपतीपुळ्याला. एक नवीनच अनुभव आहे रिक्षाने जाण्याचा. आम्ही कधी ह्याच्या रिक्षाने कधी गेलो नव्हतो. तर आता आम्ही रिक्षाने जाणार आहोत आणि आम्ही चौघच आहोत फॅमिली. तर बघूया काय धमाल मस्ती होते. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ठीक आहे, धन्यवाद. तर चला प्रवासाला सुरू करूया गणपतीपुळ्याच्या. गणपतीपुळ्याला जाणार आहे. तर आता आमची रिक्षा येणार आहे. तर आता आम्ही रिक्षाने जाणार आहोत सगळे गणपतीपुळ्याला. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, बघूया. चला, आमचा अवधूत आलेला आहे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी. चला, रेडी. चल गुरुगोविंद, विंडो सीट नाही. चला चला सगळ्यांनी. तर आता आम्ही सुरू करतोय गणपतीपुळ्याच्या प्रवासाला. चला, हे आई चले. स्टेशन आलेला आहे. हे काय, हे पिकनिकला चालले की काय? स्टेशनवरून आले सगळे. बापरे, उतर रे. सकाळची ट्रेन आली वाटतं. सगळे उतरले वाटतं. संगमेश्वरला जायला बघतायत ते. नुकताच पाऊस पडून गेलाय तर नुसतं हिरवागार झालंय. हा बघ ना, जंगल. शिर्डीला तर जेवण चांगलंच असतं, प्रश्नच नाही. आवद्या पण तिकडे असं हे नाही, साधं मसाले भात जेवण असतं आहे ना. पहिले एकदम, आता एकदम सिंगल होता, सिंगल. हे बघा, शास्त्री पूल. हा जुना पूल आहे. शास्त्री पूल आहे. हा कोसुमला गेला. हे बघा, हा शॉर्टकट आहे. हा डिंगणी मार्गे शॉर्टकट आहे. शॉर्टकट आपल्याला डायरेक्ट. हे बघ, कोकणामध्ये तर हमखास असतात गाडी रस्त्यावर. हा डिंगणी मार्गे शॉर्टकट आहे आपल्याला गणपतीपुळ्याला जायला. डिंगणी मार्गे शॉर्टकट. कोकणामध्ये वाटावाटाला नदी असतेच. छोटी वाट आहे. आम्ही डिंगणी मार्गे, संगमेश्वर डिंगणी मार्गे गणपतीपुळ्याला जातो शॉर्टकटनी. एकदम छोटा रस्ता आहे गावातलाच. छोटी छोटी गावं भरपूर लागत आहेत. जुनी मंदिरं, डोंगरावरची मंदिरं. ही पूर्ण गावची वाट आहे. मी गाणी ऐकत प्रवास करतोय. हे
आज ऊनसुद्धा कमी आहे आणि थंड हवा. रिक्षाने प्रवास करण्याची मजाच वेगळी. सह्याद्री हिरवागार आहे आणि सह्याद्री. चला कुठे पण. हां यस चला. नाश्ता करायला उतरलो आहे. कुठलं गाव आहे रे? चाफे. आता आम्ही चाफे गावाजवळ आलो आहे. चाफे गावाजवळ नाश्ता करूया आणि इकडून मग गणपतीपुळे 12 किलोमीटर. चला आम्ही नाश्ता करायला बसलो आहे का चाफे गावात. हे बघा मस्तपैकी चावडून पण बसलो. आता आम्ही नाश्ता करतो. झणझणीत मिसळपाव, रुबेतने वडापाव घेतला आहे आणि इथे इडली. चला झणझणीत नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात. आम्ही आता चाफे गावात नाश्ता करायला थांबलो होतो. ते हॉटेल आहे मस्तपैकी गरमागरम होता. उसळ वगैरे खाल्ली आणि इथून गणपतीपुळे आहे 10 किलोमीटर. हे बघा गणपतीपुळे आहे 10 किलोमीटर. तर इकडं आम्ही आता पुढचा प्रवास चालू करू. मस्त कोकणातली टिपिकल हॉटेल आणि असे झणझणीत मिसळ आम्ही खाल्ली. आता खूप बरं वाटलं. आम्ही जाऊ 10 किलोमीटर गणपतीपुळे आहे. तर आमचा असा विषय आहे की पुढे आरेवारे बीच आणि प्राचीन कोकण हे पण असं स्पॉट करायचे. चला हे चल. 10 किलोमीटर आहे आरेवारे बीच. इथून 10 किलोमीटर आरेवारे बीच 11 किलोमीटर. आम्ही गणपतीपुळेला उतरलो. आज गर्दी दिसते आणि शनिवार असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी आहे. तर आता आपण जाऊन पहिले दर्शन घेऊ आणि मग बाकीचा परिसर एन्जॉय करू. अंगारकीला भरपूर गर्दी असेल ना रे इथे आयला. ठीक आहे तीच दिसते लाईन अंगारकीचीच. आज खूपच गर्दी आहे. आज भरपूर गर्दी आहे बघा भाविकांची. आज आम्ही आता एंट्रन्स करतोय श्री क्षेत्र गणपतीपुळे. आज ते एवढी गर्दी आहे. शनिवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे आज. दर्शन पटापट घेऊया. भरपूर गर्दी आहे. भरपूर सॉलिडच गर्दी आहे. शनिवारची गर्दीच गर्दी. गर्दीच गर्दी आहे आज. गर्दीच गर्दी आहे. सिद्धूने कसं तिथे आहे पैसा इथेच आहे. जिजा जिजा गर्दी आहे. भरपूर गर्दी. सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही रेकॉर्ड करू. तुझ्या बॅगेत अडचण होते मग पाणी कुठे ठेवणार? पूज्य पाळाची पटवल आणि कोटावडी बॅगेत घ्यायला तयार.
देवस्थान कोल्हटकर सचिव सरपंच आहेत. बहुतेक मोबाईलला पुढे बंदी आहे, तर देऊ जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करूया. आजचं सगळं नेटवर्क आले. डोंगराचं एकदम पायथ्याशीच ए आहे. बाई जाऊ नको. असं कधी एकदम परफेक्ट बघितलं नाही गेलं ते एकदम, पण डोंगराला चिकटूनच आहे बघ ना. गर्दीच गर्दी. आवडायचे फोटो व्हिडिओमध्ये भरपूर वेळ आलाय. हां हे पण काढायला लागेल. हे सोडू नका, थांबा. हे सोडू नका. दर्शन झालेलं. दर्शन झालं. तुम्ही असं चला ना, असं इकडनं घ्या घेऊन. चला खाली जाऊन करूया. थांबा थांबा. रुकवेत रुकवेत. दर्शन झालंय. पावसाळ्यामध्ये समुद्राच्या लाटा पूर्ण देवळापर्यंत येतात. आणि आता पण भरती आहे, तर किती गर्दी आहे बघा. संपूर्ण देवळाच्या फक्त थोड्या अंतरावर म्हणजे 50 फुटावरती समुद्राच्या लाटा येतात. खूपच मस्त, खूपच मस्त. एक नंबर निसर्ग. भरपूर समुद्र फेसाळलेला आहे. लोक अगदी मनसोक्त फिरत आहेत. इकडे पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे. आहे ना, जाऊया नाही तर जायचं. जात आहोत आरे वारेला. गणपतीपुळेचं दर्शन आम्ही केलं जातं. आता आम्ही जाणार आहोत आरे वारेला. चला आरे बरोबर आहे. आरे वारेला आम्ही आलेलो आहे. आरे वारे. गणपतीपुळेचं दर्शन झालं. आता आम्ही आलो आहे आरे वारेला. आरे वारे. चला. कापड भरलं होतं मला. अलिबाग सारखेच बीच आहे सगळे. सेम किम बीच सारखंच आहे. तिकडे फोटो काढायला, तिकडे झाडायचे फोटो काढायला. चल तिजोरी. आता आम्ही इथे आरे वारेला आलो आहे ना, तर हा समुद्र बघा, निसर्गच. इथे एकच उंट आहे.
हा थंड थंड आहे ना. तिचा क्रॉस करू नको. मस्तपैकी आरेवारीच्या बीचमध्ये थोडेसे आम्ही ओले चिंब झालो. आता आम्ही जाऊन जिकडे सकाळी नाश्ता केला तिथेच आम्ही आता जेवणार आहोत चाफ्यामध्ये. आमची रिक्षा आता आम्ही घेऊन चाललो आहे आणि चाफ्यामध्ये जेवतो आता मस्तपैकी. चला तर आता आम्ही मस्तपैकी जेवलो थाली घेतली चाफ्यामध्ये, व्हेज थाळी. तर आता परत परतीचा प्रवास सुरू. चला तिचा वेळ. चला बस. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा कोकणातला गणपतीपुळेचा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.